सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आजचा 19वा दिवस। सोनम वांगचुक यांची प्रकृती खालावली आहे। वांगचुक यांचं वजन 9 किलोपेक्षा जास्त घटलेलं आहे। सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला देशभरातून मोठा पाठिंबा सोशल मीडियावर मिळाला आहे। उन्हात बसलेलो आहे। आता मागच्या आठवड्यापासून पाऊस सुरू झालाय। पावसात आम्ही इथं बसलेलो आहे आणि आम्ही काय मागतोय? आम्ही फक्त हेच म्हणतो ना, ज्या शिक्षण मंत्र्यामुळे मुलांना आत्महत्या करावी लागली तेव्हा शिक्षण मंत्र्याला काढून टाका। आम्ही हे थोडी म्हणतोय की आम्हाला शिक्षण मंत्री करा किंवा सोनम सरांना शिक्षण मंत्री करा। फक्त एवढीच मागणी आमची की जो शिक्षण मंत्री अपयशी ठरलेला आहे त्याला काढून दुसरं कोणी बनवा। तुमच्याच पक्षाचा बनेल, आमचा तर नाही बनणार ना। त्याच्यातही तुम्हाला काय त्रास आहे? त्याच्यातही तुम्ही ऐकायला तयार नाहीये। 1 महिना होत आलाय आज जवळपास, तरी सरकार ऐकायला तयार नाही। तर सरकार जर इथून आमचं ऐकत नसेल तर आम्ही संसदेत जाऊ। मोर्चाला परवानगी आम्ही इंटिमेशन नोटीस देणार आहे पोलिसांना आणि मला तर नाही वाटत की मोर्चाला काही अडथळा आली पाहिजे। मागच्या जवळपास 1 महिन्यापासून आम्ही इथे शांतपणे बसलेलो। इथं सगळे सुशिक्षित लोक आहेत, कुठलाही त्रास आम्ही काही केलेला नाही, शांतपणे बसलेलो। सोनम वांगचुक हे महात्मा गांधी सारखे स्वतःचं सत्याग्रह चालवता इथं, तर अशा लोकांपासून काय धोका असू शकतो? निश्चितच आपण जर बघितलं तर हे अभिजित दिपके होते, कॉक्रोच जनता पार्टीचे। त्यांनी स्पेसिफिकली सांगितलेलं आहे की आम्ही मोर्चा काढणार आहोत, मोर्चावरती आम्ही ठाम आहोत आणि तशा पद्धतीची नोटीस आम्ही पोलिसांना देणार आहोत असं म्हणत असतानाच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी ज्यांनी सपोर्ट केलेला आहे त्या सगळ्यांचा आभार देखील अभिजित दिपके यांनी मानल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे। कॅमेरा पर्सन राकेश कुमार सह मी प्रमोद जगताप, TV9 मराठी, नवी दिल्ली।